हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? तर मी पण मस्त आहे आणि आशा करते की तुम्ही पण मस्त असाल, मजेत असाल. तर आज सकाळी सकाळी उठले होते आणि किती सकाळी थंड वाटतं आणि अंधार बुडूक होता. अंधार पण खूप होतं. पहाटे पहाटे उठलं ना त्याचा खूप फायदा होतो. दिवसभर चिडचिड होत नाही, कामं पण सगळे सुरळीत होतात. आणि आहे ना, खरोखर सांगते, खूप प्रसन्न वाटतं जेव्हा आपण सकाळी लवकर उठून आणि कामांना सुरुवात करतो ना. कामं पण लवकर होतात आणि मन एवढं प्रसन्न वाटतं ना, दिवसभरात चिडचिड बिलकुल होत नाही. पण तेच लेट उठलं ना, खूप चिडचिड होऊन जाते. मला याचं काही गणित कळत नाही, पण माझ्याबरोबर तरी नेहमी असंच होतं. तर आज थोडी कामं जास्त होती, त्यामुळे मग सकाळी लवकर उठले. कारण आज गुरुवार शेवटचा होता आणि तुम्ही तर अगोदरच्या गुरुवारला माझ्या बघितलंच होतं. मी पहाटेला लवकर उठूनच माझं सगळं आवरलं होतं. त्यामुळे मग आज पण मी लवकर उठले. ते मागचा गुरुवार तर स्किप झाला होता. पण ह्या गुरुवारी तर मला खूप आनंद होता की मी करण्यासाठी योग्य आहे म्हणून. तर सकाळी सकाळी उठले, मस्त बाहेर बघितलं डोकवून, तर खूप अंधार होता. त्यानंतर मग लगेच झाडू वगैरे मारला, किचन अगोदर पुसून घेतलं. त्यानंतर झाडू वगैरे मारून घेतला आणि घर झालं झाडू मारून की लगेच मग बाहेरचा दरवाजा पण जाऊन झाडून घेतला. तर बेडरूम आणि आहे ना किचन आणि अर्धाच हॉल झाडू मारायला भेटतो. पूर्ण असं घर झाडू मारायला पूर्णपणे भेटत नाही. मग जेवढी जागा असते तेवढं मी झाडून आणि लादी पुसून घेते. कारण हॉलमध्ये झोपलेले असतात आणि बेडरूममध्ये झोपलेलं असतं, पण बेडरूममध्ये बेडवर झोपलेले असते नायरा. त्यामुळे मग ते इथे काही प्रॉब्लेम होत नाही. पण हॉलमध्ये झोपलेले असतात, मग अर्धाच हॉल झाडून घेते. म्हणून अंधार पण असतो, लाईटी पण बंद असतात सगळे. किचनची मी लाईट चालू करून बाकीचे माझी कामं आवरून घेते. मस्त जाऊन आंघोळ करून फ्रेश झाले एकदम. खूप छान वाटलं सकाळी सकाळी. आणि सकाळी सकाळी थंड पाण्याने, ह्या थंडीच्या दिवसामध्ये सकाळी सकाळी थंड पाण्याने 4 वाजता आंघोळ करायला कोणाकोणाला आवडतं? तर नक्की कमेंट करून सांगा, कोणाकोणाला थंडीच्या दिवसामध्ये सकाळी पहाटेला 4 वाजता थंड पाण्याने आंघोळ करायला आवडतं. मला तर खूप आवडतं. तर त्याच्यानंतर मग मस्त अशी देवपूजा मांडून घेतली. खूप शांतीने देवपूजा मांडता येते, शपथ सांगते. जेव्हा मी पहाटेला उठून देवपूजा करते ना आणि पूजा वगैरे मांडून घेते ना, एवढं शांतपणे पूजा करायला भेटते ना. नाही तर दिवसभरात तेवढ्या शांतपणे जर पूजा मांडायचं म्हटलं ना, एकही वेळ अशी निवडता येत नाही की ह्या वेळेमध्ये कोणी आपल्याला हाक मारणार नाही किंवा काही काम नसणार आहे आणि आपण शांतपणे पूजा करू. फक्त पहाटेच्या वेळेला जेव्हा सगळे झोपलेले असतात की नाही, तेव्हा जर उठून पूजा मांडली ना, तरच ती शांतपणे मांडायला भेटते आणि एकदम आपल्या इच्छेनुसार शांतीने सगळं देवाची पूजा करता येते. नाहीतर इतर वेळी कधीच नाही हे पॉसिबल होत. पूर्ण दिवसभरात मग तेवढा शांत वेळ नसतो. म्हणून मला तीच वेळ आवडते, म्हणून मी त्याच वेळी उठून पूजा मांडते. तर मस्त मग देवाची पूजा करून झाली. तर आज घरामध्ये देव होते. एका साईडला म्हणजे मंदिरात पूजा करून घेतली. त्यानंतर मग महालक्ष्मी मातेची पूजा करून घेतली. त्यानंतर लगेच मग संकल्प मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, घरात संकल्प घेतलेला आहे. म्हणजे सगळ्यांचा नाही, एका व्यक्तीचा आहे घरातल्या. तर ती पण हॉलमध्ये पूजा मांडलेली होती, म्हणून 3 ठिकाणी वेगळी वेगळी पूजा करून घेतली. त्यानंतर मग मस्त असे थोडेसे कामं आवरून घेतले आणि पूजा वगैरे झाल्यावर घरातले कामं आवरून घेतले, किचन वगैरे स्वच्छ केलं आणि विचार केला आता अर्ध्यांचा उपवास आहे आणि अर्ध्यांच्या बिना उपवासाचे आहेत. मग बिना उपवासाचं जेवण बनवलं तर उपवासाच्या माणसांना खायला काहीच नव्हतं. त्यामुळे मग विचार केला, खूप दिवस झाले ना नवरात्रीमध्ये राजगिऱ्याचं पीठ आणलेलं होतं घरामध्ये, म्हणून मग सगळ्यांसाठी त्याचेच परोठे बनवून घेतले. बटाटा, शेंगदाणे, मिरची वगैरे घालून आहे ना, मस्त असे परोठे बनवून घेतले, जेणेकरून सगळ्यांनाच खाता येतील, उपवासवाल्यांना पण आणि बिना उपवासवाल्यांना पण. मग सगळ्यांनी तेच खाल्लं, त्याच्याबरोबर दही खाल्लं. नाश्ता करून झाला. त्यानंतर मग भांडी वगैरे जे काय कामं होते ते सगळे आवरून घेतली आणि मग आहे ना थोड्या वेळाने उशिराने म्हणजे 3-3:30 वाजता मग मी खाली गेले होते. कारण सामान आणायचं होतं थोडंसं. संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात लवकर केली तर म्हटलं संध्याकाळी पण लवकर मोकळी होईल. म्हणून मग मी आणि नायरा खाली गेलो होतो. खाली जाऊन मग आम्ही दूध वगैरे घेऊन आलो. जे काय आम्हाला आणायचं होतं सामान ते घेऊन आलो आणि मग आल्याच सुरुवात केली. आले तर खूप गरम झालं होतं. विचार केला तर ड्रेसमध्येच राहील, पण माझ्याच्याने ते पॉसिबल झालं नाही, कारण मला खूप गरम झालं होतं आणि गॅसपाशी उभं राहायचं होतं. म्हणून मग मी लगेच चेंज केलं आणि कामाला सुरुवात केली. सगळ्यात अगोदर सुरुवात केली दूध गरम करण्यापासून. तर मस्त असं दूध गरम करायला ठेवलं. त्याच्याबरोबर तांदूळ पण धुवून निथळत ठेवले होते आणि पीठ मळून घेतलं, पुरी बनवायची होती म्हणून. पीठ मळलं आणि लगेच गोळे करून घेतले, कारण ह्या कढईत तांदूळ भाजून मी विचार केले त्यामध्ये लगेच मग मी पुऱ्या तळायला घेईल.
तर मस्त असे तांदूळ भाजून घेतले आणि ना माझ्या लेकीला आहे ना, माझी लेकीने मला सांगितलं, मम्मा संध्याकाळी तू साडी नेस बायका यायच्या वेळेला. कारण ना माझ्याबरोबर नेहमी असंच होतं, म्हणजे ह्या दिवशी आजच्या दिवशी आहे ना, शेवटच्या दिवशी स्वयंपाक वगैरे जास्त असतो, त्यामुळे आहे ना मी नेहमी विचार करते की संध्याकाळी मस्त अशी तयार होईल. पण खूप वेळा असं होतं ना की स्वयंपाक करता करता एवढी एकतर थकून जाते आणि त्यातल्या त्यात दुसरं म्हणजे आहे ना कंटाळा येऊन जातो लास्टला की हे करूया म्हणून आणि तयारी करूया म्हणून, आणि मग आहे ना ते सगळंच राहून जातं, साडी नेसायचं वगैरे. तर माझी लेक आज मला म्हटली मी तुला मदत करेल, पण आज तुला साडी नेसावीच लागेल. तर म्हटलं हो बाई, बरं ठीक आहे. तर म्हणून मग आहे ना जे काही तिला कामं जमत होते ना ते ती करत होती. खरोखर देवाने आहे ना लेक खरोखर विचार करून दिलेली असते हां. काय बोलावं ना ते शब्द पण सापडत नाहीत. खरोखर मला तर खूप अभिमान वाटतो की देवाने मला एक मुलगी दिली, मुलगा न देता मुलगी दिली. मला त्याचा खरोखर आयुष्यभर अभिमान राहील. कारण घरामध्ये समजणारी जी असते ती मुलगीच असते आपल्याला. तर मग तिने काजू वगैरे कापून दिले आहे मला. बदाम तिच्याच्याने कापायला झाले नाहीत, कारण बदाम थोडेसे हे असतात त्यामुळे कापायला थोडी ताकद लागते. पण काजू तिने मला कापून दिले आणि पुढे तिने मला काय काय मदत केली आहे ना, नक्की व्हिडिओमध्ये बघा आणि खूप सारं प्रेम द्या. माझ्यासाठी नाही तर माझ्या लेकीसाठी तरी खूप सारं प्रेम द्या. कमेंट करा, लाईक करा, मला खूप आनंद वाटेल. तर हे बघा, त्याच्यानंतर मग मी खीर वगैरे बनवून घेते तांदूळ वाटून आणि पीठ मळून गोळे करून ठेवलेले होते. हे सगळ्या एवढ्या ज्या पुऱ्या आहेत ना, ह्या जेवढे तुम्ही गोळे बघितले ना त्याच्यापैकी मी 5 ते 6 फक्त पुऱ्या लाटल्या होत्या. बाकीच्या सगळ्या पुऱ्या माझ्या लेकीने लाटल्या आणि मला खरोखर खूप अभिमान वाटतो हां. मला देवाने खरोखर मुलगी दिली. मला खूप 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 अभिमान आहे या गोष्टीचा. तर हे बघा, एवढ्या सगळ्या पुऱ्या तिने लाटल्या होत्या आणि मला म्हटली तू तळ, म्हणजे तुझं एक काम वाचेल आणि तुला पण लवकर तयारी करायला भेटेल, म्हणजे बायका येतील तेव्हा तू मॅक्सीमध्ये न राहता साडी नेसलेली असशील. खरोखर किती समजतं ना, किती लहान आहे ती, आत्ताशी 2रीला आहे आणि तिला किती अक्कल आहे ना एवढं सगळं बोलायची खरोखर. तर हे बघा, एवढ्या सगळ्या पुऱ्या तिने लाटायला मला मदत केली आणि मला हेच टेन्शन होतं, कारण पुऱ्या लाटताना दोघीजणी असलं ना की मग पटापट होऊन जातं. एकटीने करायचं म्हटलं की थोडीशी गडबड होऊन जाते. तर मस्त अशी माझी खीर पण बनवून झाली. त्याचबरोबर मी ना, बायकांचे उपवास असतात त्यामुळे मग बायका प्रसादाला शिरा वगैरे काही दिला की नाही तर ते खात नाहीत. त्यामुळे मग मी आहे ना ड्रायफ्रूटचं बदाम मिल्क आहे ना ते बनवते. नेहमी मी ते बदाम मिल्कच बनवत असते. तर मग त्याचप्रमाणे एक साईडला खीर ठेवली होती, एक साईडला बदाम मिल्क बनवायला ठेवलं होतं. तिसऱ्या साईडला मग मी लगेच पुऱ्या बनवून घेतल्या. पुऱ्या बनवून झाल्या तर मग एक साईडला डाळ घातली, एक साईडला भात घातला आणि साधी सिंपलशी अशी फ्लावर बटाटा वाटाणाची भाजी बनवली. आणि मग फ्लावर बटाटा वाटाणाचा आता सीझन चालू आहे. खूप दिवस झाले खाल्लं नव्हतं. मग मी विचार केला पुरीबरोबर फ्लावर बटाटा वाटाणाचीच भाजी चांगली लागेल आणि ग्रेव्हीवाली न करता मग मी विचार केला ड्राय भाजी बनवते. कारण डाळ मी ऑलरेडी बनवलेली होती, वरण बनवलेलं होतं. कारण आजच्या दिवशी मला असं वाटतं सगळं संपूर्ण जेवण बनवणं जरुरी असतं. म्हणून मग मी डाळ, भात, पुरी, भाजी, खीर आणि मसाला दूध म्हणजे बदाम मिल्क असं बनवलेलं होतं. तर तुम्ही काय काय मेनू बनवला होता गुरुवारी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला थोडा लेट झाला आहे, कारण काल मला थोडंसं काम होतं त्यामुळे माझ्याच्याने काल पोस्ट करणं झालं नाही. पण माझ्या ह्या आठवणी मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवणार म्हणून मी आज व्हिडिओ पोस्ट करते. तर चुकी झाली असेल तर माफ करा आणि नक्की माझ्या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या, खूप सारा सपोर्ट करा. तर बघा, मस्त अशी फ्लावर बटाटा वाटाणाची सुक्की अशी भाजी बनवून घेतली. साधी सिंपल भाजी बनवली ना की तिला खरोखर खूप टेस्ट येते. आणि जेव्हा आपण खूप सारं हे करून भाजी बनवतो ना, खूप मसाले घालून मसाले वाटून वगैरे, तर त्या भाजीला तेवढी टेस्ट येत नाही. पण खरोखर सांगते आजच्या जेवणाची टेस्ट आहे ना खूप म्हणजे खूप अप्रतिम होती. मी बनवलं म्हणून नाही, पण सगळ्यात अप्रतिम होती ती म्हणजे पुरी. कारण खूप प्रेमाने लाटली गेली होती ती पुरी. त्याच्यामधलं प्रेम आणि भावना आहे ना खरोखर समजू शकत नाही माणूस, एवढ्या जास्त होत्या. तर तिने ज्या पुऱ्या लाटल्या होत्या ना, खरोखर सांगते खाताना मला एवढा आनंद आणि एवढी टेस्ट लागली ना, तर काय सांगू. कधी तुमच्या लेकीच्या हातची पहिली चपाती खा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की खरोखर काय प्रेम आणि काय आनंद आणि काय टेस्ट असते याच्यामध्ये. खरोखर नशीबवान आहे मी. खरोखर मी स्वतःला खूप नशीबवान समजते या गोष्टीसाठी, की जिथे कोणी समजून घेत नाही तिथे एक लेक असते जी तिच्या आईला समजून घेते. खरोखर म्हणतात आईनंतर जर आपल्याला कोणी समजून घेणारं असतं तर ती असते आपली मुलगीच. चला, तर असू दे.
त्याच्यानंतर मग मस्त अशी वाटाणा बटाटा फ्लॉवरची भाजी बनवून घेतली आणि भात शिजला होता. मग भात पण हे करून घेतल्यानंतर राहिलेले सगळे कामं आवरले, दिवाबत्ती केली. आज पोथी राहिली होती. तोपर्यंत आमच्या लक्ष्म्या घरी आलेल्या होत्या, म्हणजे बायकांना ज्यांना बोलवलं होतं त्या आल्या होत्या. म्हणून मग लगेच असं हे करून घेतलं, जे काही हळदी कुंकूचा कार्यक्रम होता तो आवरून घेतला आणि त्यांना मस्त असं दूध दिलं होतं प्यायला. मी भांडी जास्त पडू नये म्हणून मग मी याचे पेपर ग्लास घेऊन आले होते. तर मस्त असं पेपर ग्लासमध्ये दूध दिलं होतं पिण्यासाठी आणि खरोखर त्यांना ते दूध खूप आवडलं आणि त्याचा आनंद मला सगळ्यात जास्त झाला, की मी जे दूध बनवलं होतं ते त्यांना खूप जास्त आवडलं आणि त्यांनी आवडीने ते दूध पिलं. खरोखर याच्यापेक्षा जास्त मोठी काही गोष्ट नसते, की आपण केलेल्या पदार्थाला कोणी नाव न ठेवता आवडीने खाल्लं किंवा पिलं ना, खूप आनंद असतो त्याच्यामध्ये. तर सगळ्यांचे उपवास असतात, त्यामुळे मग असं काही बनवलं तर ते पिऊन पण जातात, आपलं पण मन समाधानी होतं आणि त्यांचं पण मन समाधानी होतं असं मला वाटतं. म्हणून मी नेहमी असंच करत असते. तर आज सगळ्यांचं हे करून झालं, पूजा वगैरे करून झाली, हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला. त्यानंतर मग मी कोणाच्या घरी गेले नव्हते, त्यामुळे मग मला पण सांगितलेलं होतं आमंत्रण. म्हणून मग ह्या ताईंच्या घरी त्या निघाल्या होत्या, कारण त्यांना दुसरीकडे पण जायचं होतं. मग म्हटलं आपल्या घरी आलं तर आपण पण जाणं भाग आहे, कोणी आपल्याला बोलवलं आणि आपण तिथे न जाण्याचं हे चुकीची गोष्ट आहे. म्हणून मग मी त्यांच्याबरोबरच निघाले आणि मी पण जाऊन मग त्यांच्या घरी जाऊन हे करून आले, हळदी कुंकू जे करायचं होतं ते माझं पण तिथे जाऊन मग मी पण दर्शन वगैरे करून आले आणि हळदी कुंकू हे करून मी पण घरी आले, कारण माझी पोथी वगैरे वाचायची राहिलेली होती. आणि मी एवढी वेडी आहे की मी साडी नेसली होती, कधीतरी मॅक्सीच्या बाहेर निघाले होते आणि साडी नेसली होती आणि मी विचार केलेला छान छान फोटोशूट वगैरे करेल, पण तो वेळच भेटला नाही. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. ओम नमः शिवाय.